माझ्या पतीने मला घटस्फोट दिला, कारण मी कधीच आई होऊ शकले नाही आणि नंतर त्याने दुसरे लग्न केले. 1 वर्षानंतर त्याच्या दुसऱ्या पत्नीने मुलाला जन्म दिला आणि तेव्हा त्याने मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला मला फोन केला. ते सर्व पाहून मला वाईट वाटले. मला त्याचा प्लॅन चांगलाच माहिती होता. त्यामुळे पार्टीला जाताना माझ्यासोबत मी एक लिफाफा घेतला. मी पार्टीत पोहोचल्यावर तो मला पाहून माझ्याकडे आला आणि म्हणाला, "हे बघ, माझा तुला घटस्फोट देण्याचा निर्णय एकदम बरोबर होता. आज मी एका मुलाचा बाप झालो आहे." त्याचे बोलणे ऐकून मी हसले आणि मी त्यांना तो लिफाफा दिला. त्यांना म्हणाले, "हा लिफाफा नीट बघा." तो लिफाफा बघताच त्यांचे भान सुटले. जणू त्यांच्यावर आभाळच कोसळले. माझे नाव दीप्ती आहे. आज माझ्या नंदेच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आमच्या घरी पूजेचे आयोजन करण्यात आले होते आणि पूजेसाठी आणलेले सामान मी हातात घेऊन पाहिले होते. त्यानंतर काय झालं, माझ्या सासूबाईंनी ते बघितलं आणि मला ओरडायला लागली की तू त्या वस्तूला का हात लावलास? पूनमच्या मुलाच्या वाढदिवसाला त्या पूजेच्या वस्तू आणल्या आहे आणि तुझ्यासारख्या वान स्त्रीने त्याला स्पर्श केला तर ते अपशकुन आहे, किंवा असे असू शकते, तू तुझ्या नंदेचा आनंद पाहू शकत नाहीस. हे ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तरीही मी माझ्या भावना दाबून म्हणाले, "आई." या पलीकडे मला काहीही बोलता आले नाही. इतक्यात माझ्या बहिणीपेक्षा जास्त जवळची असणारी माझी नणंद पूनम मला टोमणे मारायला लागली. ती म्हणू लागली, "वहिनी, मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. कदाचित तुम्हाला मला आई होताना बघवत नाही." इतका अपमान सहन करून मी उदास चेहऱ्याने माझ्या पतीकडे बघू लागले. माझ्या पतीने माझ्यावर खूप प्रेम केले. असो, आमचा प्रेमविवाह झाला होता. मला वाटले की तो त्यावेळी माझ्या वतीने काहीतरी बोलेल, पण त्याऐवजी तो मला सांगू लागला, "तू पूनमला तुझी बहीण मानतेस, मग तू तिच्याशी असं कसं करू शकतेस?" त्याचं एवढं कठोरपणे बोलणं ऐकून मी आतून पूर्णपणे तुटून पडले. कारण कोणतीही स्त्री तिच्या सासू आणि नंदेला सहन करू शकते, पण जर तिचा स्वतःचा पती, ज्याला तिने आपले सर्वस्व मानले आहे, त्याच्यासोबत 7 जन्म सोबत राहण्याची तिने शपथ घेतली आहे, तो असं काही बोलला तर ती स्त्री काय करू शकणार? मी रडत रडत स्वयंपाकघरात काम करू लागले. वांज असल्यामुळे पूजेचे साहित्य हाताखाली देण्यासाठी मला मदत करता आली नाही. पण या घरची सून असल्याने घरातील सर्व कामांची जबाबदारी माझ्यावरच आली. मी विचार करू लागले की जर आई होऊ शकत नाही तर यात माझा काय दोष? आई होणे किंवा न होणे हे स्त्रीच्या हातात नाही. माझ्या सासूबाई एका शाळेत शिक्षिका होत्या. माझ्या नंदेने लॉ केले होते आणि माझे पती इंजिनियर होते. मला आश्चर्य वाटले की अशा सुशिक्षित लोकांचे विचार इतके पारंपरिक आहेत. त्यांना वाटते पूजेच्या वस्तूंना स्पर्श केला तर ते अपशकुन असते. दिनेश आणि मी ऑफिसमध्ये पहिल्यांदा कसे भेटलो ते मला आजही आठवते. ऑफिस जॉईन करून तेव्हा मला काही दिवस झाले होते. एके दिवशी मी ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देत होते आणि बॉससह तिथे बसलेल्या सर्वांनी माझ्या प्रेझेंटेशनचे कौतुक केले. दिनेशही माझ्या प्रेझेंटेशनवर खूप प्रभावित झाला होता. एकाच ऑफिसमध्ये एकत्र काम करत असताना आम्ही दोघंही कळत नकळत एकमेकांच्या प्रेमात पडलो. मी माझ्या घरच्यांना सांगितल्यावर त्यांनीही या नात्याला होकार दिला आणि आमचे लग्न झाले. माझ्या सासूबाई, सासरे आणि नंदेचा स्वभाव खूप चांगला होता. इतका चांगला नवरा मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होते. दिनेशने मला आधीच सांगितले होते की मला लग्नानंतर 2 ते 3 वर्ष मूल नको आहे. आधी मी आयुष्याचा आनंद घेईन आणि मगच मुलांची जबाबदारी घेईन. आणि त्यामुळे कदाचित घरातील सदस्यांनी मुलाबद्दल 2 ते 3 वर्ष काहीही विषय घेतला नाही. मात्र लग्नाला 5 वर्ष उलटून जाताच घरच्यांनी टोमणे मारायला सुरुवात केली. माझे कुटुंबीय आणि नातेवाईक मला माझ्या पाठीमागे वांज म्हणू लागले. मला मूल होत नव्हतं, त्यामुळे दिनेश पण मला आधी काही बोलत नव्हता, पण आता तो पण माझ्याशी नीट बोलत नव्हता. काम संपेपर्यंत तो माझ्याशी बोलत असे. आम्ही पती पत्नी आहोत आणि एकाच घरात राहतो असे वाटत नव्हते. पण माझे दुःख मी सांगू तर कोणाला सांगू आणि मला कोण समजून घेणार? आज आमच्या लग्नाला 8 वर्ष पूर्ण झाली. मी विचार करत होते की आज दिनेश नक्कीच त्याचं मौन तोडेल आणि मला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देईल. म्हणून मी त्याला त्याच्या आवडीच्या प्लेटमध्ये नाश्ता दिला. पण त्याने शांतपणे नाश्ता केला आणि एकही शब्द न बोलता शांतपणे तो ऑफिसला निघून गेला.
दिनेश ऑफिसमध्ये गेल्यावर मी ऑफिसमध्ये फोन केला आणि मला बरे वाटत नसल्याचे सांगितले. दिनेशला एक छान सरप्राईज द्यावे असे म्हणून मी रजा घेतली. दिनेशने मला एकदाही विचारले नाही की सुट्टी तू का घेतली आहेस, तुला बरे वाटत नाही का. मी रात्रीच्या जेवणासाठी पालक पनीर, कोफ्ता करी आणि बरंच काही तयार केलं होतं. बेडरूमला सुंदर फुलांनी आणि मेणबत्त्यांनी सजवलं आणि त्याची आवडती लाल बॉर्डरची साडी नेसली. आज मला पूर्ण विश्वास होता की दिनेश येईल आणि त्याचे मौन तोडेल आणि माझ्याशी बोलेल आणि मी त्याला मूल दत्तक घेण्यास पटवून देईन. पण घरी आल्यावर त्याने माझ्याकडे एकदाही पाहिले नाही. मला वाटले की कदाचित मी बेडरूममध्ये जाऊन माझं मन व्यक्त करेल, पण सर्व काही उलटे झाले. मन व्यक्त करणे लांबच, त्याने माझ्याकडे पाहिलंही नाही. काही वेळाने मला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि मी त्याला म्हणाले, दिनेश, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, तू विसरलायस का. हे ऐकून तो म्हणू लागला, अरे नाही नाही, हा दिवस मी कसा विसरून जाईल. मला इच्छा असूनही मी विसरू शकत नाही हा दिवस, कारण याच दिवशी एक वान स्त्री माझ्या आयुष्यात आली होती. त्याचे असे शब्द ऐकून माझ्या डोळ्यासमोर जणू अंधारच पडला होता. मी माझे अश्रू थांबवले आणि म्हणाले, आपल्याला मूल होऊ शकत नाही, पण आपण मूल दत्तक घेऊ शकतो नाही का. मी तुम्हाला कित्येक वेळा सांगितलं आणि किती वेळा तुम्ही यावर वाद देखील घातला की मी दुसऱ्याचे मूल दत्तक घेऊ शकत नाही. तेव्हा दिनेश म्हणाला, दुसऱ्याचे रक्त मला नको आहे, मला माझं स्वतःचं मूल हवं आहे, जे तू मला या जन्मात देऊ शकणार नाहीस. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, म्हणून मी तुझ्यासाठी एक वेगळी भेट घेऊन आलो आहे. मी विचार करू लागले की जी व्यक्ती मला प्रत्येक गोष्टीला नाही म्हणत राहिली, त्याने कोणती गोष्ट माझ्यासाठी भेट म्हणून आणली असेल. दिनेशने मला एक लिफाफा दिला. मी सुद्धा मोठ्या उत्साहाने तो लिफाफा उघडू लागले. मी आत पाहिले तर आत घटस्फोटाचे कागदपत्र होते. ते कागदपत्र बघून माझा विश्वासच बसत नव्हता की जी व्यक्ती माझी एवढी स्तुती करायची, माझ्यावर इतकं प्रेम करायची आणि प्रत्येक वेळी मला साथ देणारी तीच व्यक्ती आज मुलांसाठी मला घटस्फोट देईल असं मला वाटत नव्हतं. आता माझ्यावर संकट आले असे मला वाटत होते. मला जोरात रडावेसे वाटले, पण मी स्वतःवर ताबा ठेवला आणि लगेच घटस्फोटांच्या कागदावरती मी सह्या केल्या. कारण जेव्हा त्याचे माझ्यावर प्रेमच नाही, मग अशा माणसासोबत जगण्यात तरी काय अर्थ आहे. दुसऱ्या दिवशी मी ते घर सोडले आणि दिनेशलाही तेच हवे होते. काही दिवसांनी खूप प्रयत्नांनी मी स्वतःची बदली दुसऱ्या शाखेत करून घेतली, कारण त्याच्यासोबत एकत्र काम करणे म्हणजे जुन्या आठवणी ताज्या करण्यासारखे होते. अवघ्या 1 महिन्यानंतर त्याचे दुसरे लग्न झाले आणि 1 वर्षानंतर त्याला मुलगा झाल्याचे उघड झाले. मुलाच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी पार्टीचे आयोजन केले होते आणि माझा अपमान व्हावा म्हणून मला त्यांनी त्या पार्टीत बोलवले होते. मी पण त्या पार्टीला गेले होते. मला पाहताच तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, बघ, तुला घटस्फोट देण्याचा माझा निर्णय किती योग्य होता. मी बाप झालोय. बाप झाल्याबद्दल मीही खूप नम्रपणे त्याचे अभिनंदन केले. नंतर मी त्याला तो लिफाफा दिला जो मी येताना सोबत आणला होता. मी म्हणाले, ही माझ्याकडून छोटंसं सरप्राईज गिफ्ट आहे. सरप्राईज गिफ्टचे नाव ऐकून त्याला थोडे आश्चर्य वाटले, कारण आमच्या लग्नाच्या दिवशी त्याने मला असेच लिफाफ्यामध्ये सरप्राईज गिफ्ट दिले होते, घटस्फोटाची कागदपत्र. आता मी त्याला काय गिफ्ट देते असा विचार करत त्याने तो लिफाफा उघडला आणि समोर जे त्याला दिसले त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत तो पूर्णपणे घामाने भिजला होता, कारण त्या लिफाफ्यात त्याचे मेडिकल रिपोर्ट होते आणि त्यात स्पष्ट लिहिले होते की तो कधीही बाप होऊ शकत नाही. तो त्याच्या पत्नीकडे पाहू लागला आणि तिच्या झुकलेल्या नजरेने सर्व काही आरशासारखे स्पष्ट केले. मी त्याला म्हणाले, आता तू ठरव, तुला काय पाहिजे, दुसऱ्याचं मूल दत्तक घ्यायचं की दुसऱ्याचं रक्त. असं बोलून मी तिथून निघाले. दुसऱ्या दिवशी तो आणि त्याची आई दोघं माझ्या घरी आले. दोघांना काय बोलावे तेच समजत नव्हते. मग तो म्हणू लागला, तो मेडिकल रिपोर्ट. मी त्याला म्हणाले, तुला आठवतंय, आपल्या दोघांची मेडिकल चेकअप झालं होतं आणि काही कामामुळे तू रिपोर्ट घ्यायला जाऊ शकला नव्हतास. मग मी एकटीच रिपोर्ट आणायला गेले. यावर दिनेश म्हणाला, हो हो, आणि मग.
घरी आल्यावर तू मला म्हणालीस की तुझ्यात कमतरता आहे. मग तू मला खोटं का बोललीस? इतके दिवस सगळ्यांचे तू टोमणे का ऐकलेस? तुला खोटं बोलायची काय गरज होती? मी म्हणाले, कारण मी तुझ्यावर प्रेम केलं होतं. मला वाटलं की जेव्हा तुला सत्य कळेल तेव्हा तुला ते सहन होणार नाही आणि तू आतून पूर्णपणे तुटून जाशील. मी तुला अशा अवस्थेत पाहू शकत नाही. माझं काय, मला तर सर्वांचे टोमणे ऐकायची सवयच झाली होती. मला या विषयावर सगळ्यांचे टोमणे ऐकायची सवय झाली होती. पण जेव्हा तू मला टोमणे मारायला लागलास तेव्हा मला ते सहन झाले नाही. दिनेश बोलू लागला, मग मी तुझ्यासाठी घटस्फोटाचे पेपर आणले होते तेव्हा तू मला खरे का सांगितले नाहीस? दिनेश, माझी चूक आहे की मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं आणि तुझ्यावर इतका विश्वास ठेवला. कोणी काहीही म्हटलं तरी तू असं काही करू शकणार नाहीस. मला एकटीला तू कधीही सोडणार नाहीस. तुझे प्रेम संपले होते तरी आपण एकत्र राहिलो असतो तर मला ते सहन झाले नसते. माझ्या सासूबाई मला म्हणू लागल्या, सुनबाई, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. शक्य असेल तर आम्हाला तू माफ कर आणि सर्व काही विसरून आमच्यासोबत आपल्या घरी चल. तेव्हा मी म्हणाले, माफ करणे किंवा न करणे याबद्दल मला बोलायचेच नाही. ही गोष्ट आता माझ्या स्वाभिमानाबद्दल आहे आणि आता मी त्या घरात पाय ठेवू शकत नाही. दिनेश, माझे पुढच्या महिन्यात लग्न आहे आणि मी तुला ते सरप्राईज गिफ्ट दिलं कारण मला हवं होतं. एका निष्पाप स्त्रीची काहीही चूक नसताना तिला सतत अपमानित करणे योग्य नाही. तुम्ही हा विचार केला नाही. कमतरता पुरुषातही असू शकते, पण ते हे विसरतात आणि भविष्यात असेच लोक अडचणीत अडकतात आणि सत्य समोर येईपर्यंत स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या पुरुषाला समज यायला खूप उशीर झालेला असतो. त्याच्या अहंकारामुळे या सर्व गोष्टींमागे देव आहे हे आपण विसरता कामा नये. मित्रांनो, जीवन जगताना कोणावरही अन्याय करू नये आणि स्वतःवर अन्याय झाला तर तो सहनही करू नये. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या कथेबद्दल तुमच्या मनात काय विचार आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.